मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तर्री पोहासह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत। भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभाही होणार। मुंबईतील मनपा रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला, भाजपची सत्ता आली तर सगळ्याचं खासगीकरण होईल। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। महायुतीतील सर्वांचे मालक एकच, नरेंद्र मोदी सत्तेत बसवलेली माणसं फक्त मालकाचं ऐकतात, राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा। तर अजित पवारांविरोधातील बैलगाडीभर पुरावे आता का देत नाही, राज ठाकरेंचा सवाल। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले, 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना, राज ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा राजकारणातील धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबारही शोधला पाहिजे, ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। कुठल्याही अफवा पसरवू नका, मनसेतच आहे संतोष धुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। नाशिक मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजन यांचा प्रयत्न, प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर, एमआयएमच्या रॅलीतील काही कार्यकर्त्यांना मारहाण, इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल। मुंबईतील सर्व संवेदनशील ठिकाणांवर हाय अलर्ट जारी, काश्मीर किंवा महाराष्ट्रातून स्फोटकांसह आयएसआय समर्थित हल्ल्याची योजना सुरू, सुरक्षा यंत्रणांना जारी केलेल्या पत्रात उल्लेख। राज्यातील 24 साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार, नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन केल्यानं कारवाई, 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारावर दगडफेक, काळेपडळ भागातील घटना, हल्ला करणाऱ्यांना शोधून काढा, शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरेंची पोलिसांकडे तक्रार, हल्लेखोरांचा शोध सुरू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।